आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल टर्मिनल समोरील बेमुदत धरणे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बाळासाहेब पारवे. पाकडी येथील एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल टर्मिनल डेपोमधून बाहेर पडणाऱ्या पेट्रोल डिझेल टँकरमधून कथितरित्या इंधन चोरी, काळाबाजार व भ्रष्टाचार होत असल्याबाबत दिल्ली, मुंबई, पुणे व सोलापूर येथील संबंधित शासकीय अधिकारी व विभागांना वारंवार तक्रारी, निवेदने, पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. 15 जुलै 2026 पासून पाकणी येथील एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल टर्मिनल डेपो समोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन आजतागायत सुरू असून आंदोलन सुरू असतानाही कथितरित्या पेट्रोल डिझेल चोरी सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जोपर्यंत कथित इंधन चोरीमध्ये सहभागी टँकर जप्त करून कंपनीचे व्यवस्थापक, टँकर चालक, मालक व इतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका पत्रकार व आंदोलनकर्ते बाळासाहेब पारवे यांनी स्पष्ट केली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे व सोलापूर येथील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कारवाई झाली नाही. बेमुदत आंदोलन सुरू असतानाही कथित इंधन चोरी थांबलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कंपनीचे व्यवस्थापक, टँकर चालक, मालक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाची पुढील रूपरेषा आहे. पहिला टप्पा जागरण गोंधळ आंदोलन, दुसरा टप्पा बोंबाबोंब आंदोलन, तिसरा टप्पा पोतराज यांच्या माध्यमातून जनजागृती आंदोलन, चौथा टप्पा हलगी वाजवून आंदोलन आणि पाचवा टप्पा डोळ्यावर काळी पट्टी बांधून निदर्शने. बाळासाहेब पारवे यांनी सांगितले की जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन करू. आमचा उद्देश असा आहे की आम्ही डोळ्यावर पट्टी बांधूनही कथित इंधन चोरीची ठिकाणे दाखवू शकतो. मग डोळे उघडे असूनही प्रशासनाला ती का दिसत नाही, त्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून पाकणी येथील टर्मिनल पर्यंत तसेच ज्या ठिकाणी कथितरित्या पेट्रोल डिझेल काढून घेतली जाते त्या मार्गांवर डोळ्यात पट्टी बांधून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. कथित इंधन चोरीमध्ये सहभागी सर्व पेट्रोल डिझेल टँकर तात्काळ जप्त करण्यात यावेत. संबंधित कंपनीचे व्यवस्थापक, टँकर चालक, मालक, अधिकारी, कर्मचारी, एजंट व कंत्राटदार यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. दोषी आढळणाऱ्या टँकरचा परवाना रद्द करून संबंधित वाहने जप्त करण्यात यावीत. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारवाई झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा दररोज वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, असे पत्रकार व आंदोलनकर्ते बाळासाहेब पारवे यांनी सांगितले आहे.